मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। लाडक्या बहिणींना दररोज प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आणि हा हप्ता का येत नाहीये, याच्यामागे कोणती महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे हप्ते वितरणास उशीर होत आहे। तर या संदर्भात आपण माहिती घेऊया। सोशल मीडियावरती तर अनेक कारणं सांगितली जात आहेत, काही ठिकाणी तर हप्ते वितरण सुरू झालेलं आहे असं देखील सांगितलं जात आहे। मग याच्या संदर्भात लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपण देत आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाराष्ट्राचं बजेट जाहीर होणार होतं। याच्यामुळे ज्या कल्याणकारी योजना आहेत, कुठलीच योजना म्हणजेच लक्षात घ्या की लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, PM किसान असेल, तर या सगळ्यांचा लाभ आहे तो बजेट जाहीर झाल्यानंतर वितरित करण्याचं ठरलेलं होतं। तर याच्यानुसार निराधार बांधवांचं जे पेन्शन आहे ती त्यांना मिळालेली आहे। आता राहिला प्रश्न आहे तो लाडक्या बहिणींचा। तर या संदर्भात शासकीय मान्यता आहे अजून मिळाली नाही आहे, तर ही सद्यस्थिती आहे। यापूर्वी तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या की शासकीय मान्यता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की हप्ते वितरण करण्यापूर्वी जी आर्थिक तरतूद करावी लागते किंवा शासकीय वितरणासाठी सही घ्यावी लागते तर ती होणं महत्त्वाचं आहे। तर मागील काही महिन्यांमध्ये ज्यावेळी अजितदादा पवार होते तर त्यांच्यावेळी अर्थ विभाग त्यांच्याकडे होतं, तर ते ज्यावेळी सही करायचे त्यावेळी ते डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगायचे। पण आता संबंधित जो विभाग आहे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आहे, त्यांच्यामार्फत ज्यावेळी मंजुरी मिळेल, ज्यावेळी त्यांची सही होईल, त्याच्यानंतर शासकीय GR लक्षात घ्या प्रसिद्ध केला जातो। म्हणजेच लक्षात घ्या सर्वप्रथम शासकीय मान्यता, त्याच्यात आर्थिक तरतूद केली जाते। तर ही प्रोसेस आहे, त्यासाठी अजून विलंब होत आहे। कारण काही ही प्रोसेस जर झाली तर लगेचच मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतील। तर ही महत्त्वाची बाब हप्ते वितरण उशिरा होण्याची आहे। तर लाडक्या बहिणींनी हे समजून घेतलं पाहिजे। डायरेक्टच लगेचच मंत्री आदित्य तटकरे निर्णय घेत नसतात, त्यांच्या पाठीमागे मोठी कमिटी आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर यांच्यामार्फत विचार विनिमय करून ज्यावेळी आर्थिक तरतूद केली जाते त्यानंतर हप्ते वितरणासंदर्भात शासकीय मान्यता मिळते। तर ही झाली पहिली बाब। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना EKYC दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मग या लाडक्या बहिणींना EKYC ज्यांची दुरुस्ती राहिलेली आहे तर त्यांना 31 मार्चपर्यंत मुदत असल्या कारणाने लाभ वितरण थांबलं आहे का, असा देखील प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। पण लक्षात घ्या आमच्या माहितीनुसार तर EKYC ऑलमोस्ट ज्यांची दुरुस्तीची राहिलेली आहे, मी याच्यामध्ये म्हणत नाही आहे की ज्या लाडक्या बहिणींनी पोर्टलवरती EKYCच केली नाही आहे अशा लाडक्या बहिणी अजून लाभामध्ये आले नाही आहेत, त्यांचा निर्णय अजून झालेला नाही आहे। पण ज्यांची EKYC चुकलेली होती अशा लाडक्या बहिणींना 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। तर ऑलमोस्ट सगळ्याच लाडक्या बहिणींची EKYC दुरुस्ती झालेली आहे आणि ही अंतिम मुदत आहे की या अंतिम मुदतीपूर्वी लक्षात या लाडक्या बहिणींनी EKYC करावी आणि त्याच्यानंतर लाभ वितरित करतो अशा प्रकारचा निर्णय झालेला नाही। याचा विचार सध्या हप्ते वितरणामध्ये करण्यात आले नाही आहे। कारण का मागील महिन्याच्या हप्ते वितरणाच्या वेळी देखील EKYC दुरुस्ती होत होती, त्याच्यामध्ये हप्ते वितरणाचा निर्णय देखील झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत। तर हप्ते वितरणासंदर्भात लक्षात घ्या की EKYCची जी 31 मार्च आहे तर याची शक्यता म्हणजेच ही जी अट आहे की 31 मार्च पूर्ण होऊ दे, त्याच्यानंतर आपण हप्ते वितरित करू अशा प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता फारच कमी आहे। म्हणजेच याच्या गोष्टीमुळे 31 मार्च नंतर हप्ते वितरण जाण्याची शक्यता फारच कमी आहे। तर या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितक्या लाडक्या बहिणी होत्या ज्यांची ऑनलाईन फॉर्ममध्ये चुकी झाली होती त्यांनी ऑलमोस्ट फॉर्म दुरुस्त केलेले आहेत। आता जास्तीत जास्त संख्येमध्ये लाडक्या बहिणी राहिलेल्या नाही आहेत, त्यामुळे हे कारण आहे ते रास्त नाही। त्यामुळे लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना शनिवार रविवार सुट्टीच्या दिवसांमध्ये हप्ते वितरणाचा GR येत नसतो, त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे। साधारणतः सोमवारपासून पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल। शासकीय मान्यता किंवा संबंधित विभाग आहे त्यांची मान्यता आणि सन्माननीय मुख्यमंत्री असतील तर त्यांच्या आर्थिक तरतुदी संदर्भातला निर्णय अजून झाला नसल्याने लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो आलेला नाही आहे। त्यामुळे सर्वच ठिकाणाहून कमीत कमी 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळावेत अशी मागणी केली जात आहे। आपण देखील सांगत आहोत 2 हप्ते मिळत असतील तर चांगलीच बातमी आहे, पण हा सर्वस्वी निर्णय शासनाकडे डिपेंड आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे हप्ते। तर अशा प्रकारे ह्या गोष्टी सोडून इतर कोणतंच कारण नाही आहे ज्याच्यामुळे लाभ वितरण थांबलेलं आहे। तर लवकरच या संदर्भात डिसिजन होईल आणि त्याच्यानंतर GR आणि हप्ते वितरण केलं जाणार आहे। तर या संदर्भात आपण माहिती देतच आहोत। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।